आम्ही डोंबिवली पूर्वमधील PNT कॉलनीमधील सगळे सभासद आहोत। हे सगळे पाण्यामुळे त्रस्त झालेले आहेत। आज गेले 6 वर्ष बघतोय आमच्याकडे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही। आता गेले 25 दिवस झालं आमच्याकडे पाणी नाही आहे, अजिबात पाण्याचा एक थेंब नाही आहे। आम्ही कंटिन्यू फॉलोअप करतोय, आमचे नगरसेवक आम्हाला मदत करतात या गोष्टीसाठी, परंतु KDMC MIDC यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळत नाही। दुसरी गोष्ट, याच्या मागे टँकर लॉबी चालवली जाते, टँकर दिले जातात, मग टँकर कसे येतात, टँकर कुठून भरले जातात। आणि एक गोष्ट म्हणजे बरेचसे टॉवर उभारले जातात, त्या टॉवरला सगळीकडे पाणी मिळतं, पण जे ऑलरेडी जे मेंबर आहेत, ऑलरेडी जिकडे स्थायिक आहेत, त्यांना पाणी मिळालं जात नाही। मग हे उंच उंच लोढाबिडासारखे टॉवर आहे, त्यांना 24 तास पाणी कसं मिळतं, हा एक प्रश्नचिन्ह आहे। आमचे नगरसेवक मिलिंद म्हात्रे, कविता म्हात्रे मॅडम या कंटिन्यू आमच्यासाठी मदत करत आहेत, परंतु त्यांचे सुद्धा काही हाक आहे ते KDMC MIDC ऐकत नाहीये आणि हा खूपच गंभीर प्रश्न झालेला आहे। 25 दिवस पाण्या वाचून आम्ही पाणी विकत घेऊन आमच्या फॅमिलीला बघतोय, त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि हे सर्वांमध्ये आम्ही डिसाईड केलेलं आहे की आम्ही पाणी नाही तर KDMCला MIDCला हैराण करून सोडणार आहोत, कारण हे बरेच झालेलं आहे, बरेच वर्ष होत चाललेलं आहे। मग हे टँकर लॉबी का पुरवली जात आहे, का हे पाण्याचे नळ इकडे तिकडे पुरवले जातात लोकांना, 24 तास पाणी आम्हाला का नाही मिळत आहे। आम्हाला 24 तास नको, पण 4 तास पण पाणी कंटिन्यू येऊ शकत नाही, का ते टॉवर उभारले जात आहेत। म्हणूनच यावर विचार केला पाहिजे, हा गंभीर विषय आहे। हे पाणी चोरलं जात आहे आणि हे चोरीचं पाणी कोणाला तरी पोचलं जात आहे, कोणीतरी यावर काम करत आहे। मग हे कोण काम करत आहे, हे KDMC MIDCने काम केलं पाहिजे, याच्यावर काहीतरी निर्णय आम्हाला दिला पाहिजे, हेच आमचं मागणं आहे। आमच्या जवळजवळ आता इथे 10 ते 12 इमारती आलेल्या आहेत, ओके, त्याच्यामध्ये जवळजवळ 200-300 सभासद आहेत, हे सगळे फेस करतात, गेले 25 दिवस झालं। दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यावेळी इलेक्शन होतं, 1.5 महिना 2 महिना प्रेशर, खूप चांगलं प्रेशर होतं, मग 2 महिने पाणी वेळेवर येऊ शकतं, तर आता पाणी का जातं, प्रश्नचिन्ह आहे। पुढची भूमिका म्हणजे तुम्ही फक्त वोटिंगसाठी काम करू नका, आम्हाला स्मार्ट सिटी नकोय, बेसिक गरजा मिळाल्या पाहिजे। बघा, पाणी हे बेसिक आहे, तुम्ही तेच देऊ शकत नाही तर तुम्हाला स्मार्ट सिटीचा काही उपयोग नाहीये। हीच आमचं एक सरकारपुढे एक आश्वासन आहे की आम्हाला आमच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करून द्या।